नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड इनिंग्स ऑफ लाईफमध्ये। आज शनिवार आणि आजचा दिवस आम्ही ठरवला निसर्गाच्या सानिध्यात राहून नेचरचा पुरेपूर आनंद लुटण्याचा। चला तर मग तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर निसर्ग जवळून अनुभवण्यासाठी। आणि असा पाऊस, एक नंबर वातावरण झालेलं आहे। खूप सुंदर क्लायमेट आहे। बारीकसा पाऊस, गार वारा आणि सोबत स्वीट कॉर्नचा खमंग आस्वाद आणि ह्यांच्यासाठी गरम गरम कॉफी। खूप मस्त, छानच। या ठिकाणी डॅम जवळ पोहोचलो आहोत आपण आता बघूया कसं निसर्गरम्य परिसर आहे ते। वातावरणही छान आहे। हे मिनी कोकण आहे पुणे मुंबईच्या लोकांना। रस्त्यामध्ये एका ठिकाणी थांबलोय भजी खाण्यासाठी, गरमागरम भजी खाण्यासाठी। तर भजी आता आमचे तयार व्हायला लागलेत। कोणते कांदा भजी आहेत का कोणते आहेत? कांदा भजी। कांदा भजी, ओके, थँक्यू। गरमागरम भजी आता गाडीमध्ये घेतलेली आहेत। कांदा भजी, त्याच्याबरोबर तळलेली मिरची। आता भजी खात आम्ही गाडी चालवत चाललेलो आहे। हा बाजूला डॅम, मस्त तांबडी वातावरण। माती त्यात मिक्स झालेली आहे, त्यामुळं तांबडं पाणी दिसत आहे सगळं, स्पेशल चहा सारखं। गरमागरम तोंडाला पाणी सुटलेलं आहे। अशा पावसाळ्यात थंड वातावरणात भजी मस्त वाटते। हा, खेकडा भजी म्हणायचं याला, खेकडा भजी। मिरची कुठं आहे? हिरवेगार डोंगर, ढगांनी वेधलेले आकाश, पावसाच्या सरी आणि हा निसर्ग। खरोखरच रोजच्या रुटीनमधून कधीतरी एखाद्या दिवशी हा आनंद आपण घेतला पाहिजे। नेचर बरोबर एखादा दिवस अनुभवला पाहिजे। इथे छोटासा वाटेमध्ये फोडलेला आहे, यामध्ये धबधबे चालू झालेले आहेत। ते जरा दिवशी वातावरण आहे, ठेवलेलं आहे, पाय समोर टाकायला लागतोय। पाण्याचा फवारा भरपूर फ्लो मध्ये आहे। चांगला एन्जॉय चालू आहे सेकंड इनिंग ऑफ लाईफ मध्ये। चला कधीतरी ब्रेक घेऊन असं बाहेर पडलं पाहिजे। चला रोड साईडला धबधबा चालू आहे, लोक एन्जॉय घ्यायला लागलेले आहेत।
कंस भयंकर महाग आहेत. 50 रुपयाला एक भाजून देतात मसाला लावून आपल्याला. आपल्या गावाकडं एवढंच महाग नाही कणीस. हे बघा मिनी कोकण, सह्याद्रीची पर्वतरांग. पूर्ण धुक्यामध्ये गाडी आहे. आता थोड्या वेळाने इंडिकेटर लावायला लागतोय. एकदम टर्न आहे, टर्नला चढाण आहे. बघा पूर्ण धुकं. मित्र, पावसात असं जरा फिरायला बाहेर पडूया आपण सगळे. काहीच दिसत नाही, एवढं धुकं आहे. धुक्यात गाडी चालवण्याचा अनुभव जरा औरच आहे. धुक्यामध्ये आम्ही एका ठिकाणी गाडी साईडला घेऊन जरा धुक्याचा आनंद घ्यायला लागलेलो आहे. पूर्ण धुकं भरलेलं आहे आणि पाऊस एकदम छान लाईट वातावरण. लावून आता आम्ही प्रवास करायला लागलेलो आहे घाटामध्ये. एक वेगळा अनुभव, वेगळाच अनुभव आहे. टोटली वेगळा अनुभव. धुक्यात गाडी चालवणं पण एक हेच कलाच आहे. भजी खाऊन झाल्यानंतर आम्ही जरा म्हणलं जरा उतरूया खाली धुक्यामध्ये. पाऊस दोन्ही बरोबरच आहे. वातावरण भयंकर थंड झालेलं आहे. त्यामुळं जरा ग्रीन टी पिण्याची इच्छा झालेली आहे. तर जरा स्वतः करून ग्रीन टी आम्ही घ्यायला लागलेलो आहे. मजा आणि काय आवडत असते. गरम पाणी आणलेलं आहे घरातून. लिप्टॉन ग्रीन टी आम्ही आता एन्जॉय करणार आहे. एन्जॉय करणार आहोत. मस्त अशा वातावरणात. आणि हा कचरा आपण इथं नाही टाकणार आहोत. आपण पूर्ण डस्टबिन मध्ये नेऊन टाकणार आहोत. पर्यावरणाचं आपण महत्त्व कळलं पाहिजे.
आता पावसात ग्रीन टी घ्यायचा अनुभव आहे. बघू कसं कसं घेण्याचा अनुभव हा. किमती या ठिकाणी घेत आहे. येत आहे. या पावसाचा सुखद भिजत आनंद ग्रीन टीचा वेगळाच असतो. मस्त. आणि हे ग्लास एवढे चांगल्या क्वालिटीचे आहेत की आम्ही इथं फेकून नाही देणार आहे. आम्ही परत याला रियूज करणार आहोत. छानच. एकदम छान. मस्तपैकी ग्रीन टीचा आनंद घेतला आहे. चला. चला. आभारी आहे छान ग्रीन टी केल्याबद्दल. गरम गरम ग्रीन टी छानच असतो. शरीरालाही चांगलं, गळ्यालाही चांगलं. फ्रेश गळ्यामध्ये गाणं आता म्हणा पुढे गेल्यानंतर. गाणं म्हणणं असतं. वातावरण बघूया कसं होतंय. पाऊस जरा चालू आहे. वातावरण एकदम उतराला वळण, समोरून गाडी, हे सगळे पावसाळ्यात अनुभवायला चांगले मिळतं. वा, काय छान सीन येतोय. कॅमेरा आमचा भेटायला लागलेला आहे. आम्ही शूट करण्याचा प्रयत्न करतोय. काही क्षण फोन इंटरनेटपासून दूर, फक्त निसर्ग, झाडी, पाऊस, धबधबा आणि सोबत गरमागरम स्वीटकॉर्न, भजी आणि हर्बल टी. या सगळ्यांनी आजचा आमचा दिवस खूपच छान गेला. आज जे मिळालं ते खूप काही खास होतं आणि हेच आहे सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफ. छान आहे. आता ह्या ट्रिपची सांगता करत आहे. थोडासा नेहमीच्या रुटीनमधून वेळ काढून थोडा ब्रेक घेऊन अशी ट्रिप पण आपणाला काढली पाहिजे. तेवढाच जीवाला विरंगुळा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा द्या. आणि स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्याचीही काळजी करा. आणि आनंदी राहा, खुश राहा. टेक केअर. आणि असा होता आमचा मान्सूनमध्ये हरवलेला एक दिवस. आणि हेच आहे सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफ.